वेलकम स्टुडंट्स. रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या आपल्या विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम अंतर्गत आज दिवस दुसरा म्हणजेच डे सेकंड. आजच्या या तासिकेमध्ये आपण सब युनिट आहे आपलं सबसेट म्हणजेच उपसंच हा घटक अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिके मध्ये आपण सेट्स म्हणजे संच म्हणजे काय ते आपण अभ्यासलेले आहे. त्यावरती आधारित या ठिकाणी एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व केलेले आहेत. तर आजच्या या तासिकेमध्ये सबसेट्स म्हणजे काय ते पाहूया. तर पहा, उपसंच जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक संच एचा देखील घटक असेल तर संच बीला संच एचा उपसंच असे म्हणतात. तर पहा, दोन संच तुम्हाला आहेत या ठिकाणी. ए हा एक संच आहे आणि बी हा एक संच आहे. आणि या दोन संचामध्ये बी या संचातील जे काही घटक आहेत, प्रत्येक घटक बी या संचातील प्रत्येक घटक जर ए या संचामध्ये देखील असतील तर बी या संचाला ए या संचाचा काय म्हणतात, उपसंच असे म्हणतात, म्हणजेच सबसेट असं म्हणतात. पहा, या ठिकाणी बी या संचामधील जे काही घटक आहेत 11, 17 आणि 13 हे जे काही घटक आहेत ते घटक ए या संचामध्ये देखील दिसतात. पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 11, 13 आणि 17 हे बी संचातील जे घटक आहेत ते प्रत्येक घटक, बघा प्रत्येक घटक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक घटक बी या संचातील प्रत्येक घटक 11, 13 आणि 17 हा प्रत्येक घटक या ए या संचामध्ये देखील आहे. बघा 11, 13 आणि 17 म्हणजे बी या संचातील प्रत्येक घटक ए या संचामध्ये देखील आहे. आणि त्यामुळं असं जर असेल तर बी या संचाला ए या संचाचा काय म्हणतात, उपसंच असं म्हणतात. तर पहा, बी या संचाला ए या संचाचा उपघटक असं म्हणतात. केव्हा म्हणतात, जर ए व बी हे दोन संच असतील आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा ए या संचाचा देखील घटक असेल तर बी या संचाला ए या संचाचा उपघटक असे म्हणतात. ही लिहिण्याची पद्धत आहे बघा, उपसंच लिहिण्याची पद्धत. बी हा एचा उपसंच आहे या चिन्हाने दाखवतात पाहते. त्यानंतर त्याचे वाचन जर करायचं असेल पहा आपल्याला या ठिकाणी, तर अशा पद्धतीने वाचन करतात. पहा, बी उपसंच ए किंवा बी हा एचा उपसंच आहे. पहा, उदाहरण तेच घेतलेलं आहे. ए या संचामध्ये 11, 12, 13, 14, 15, 16, 17 घटक दिलेले आहेत. वेन आकृतीच्या साहाय्याने ते दाखवलेले आहेत बघा, वेन डायग्रामच्या साहाय्याने. आणि बी या संचामध्ये 11, 13 आणि 17 हे घटक दिलेले आहेत बघा. आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा ए या संचामध्ये देखील दिसतोय पहा. आणि त्यामुळे बी हा जो काही संच आहे तो ए या संचाचा काय आहे, उपसंच आहे. तर पहा, गुणधर्म काय सांगता येतील तुम्हाला या ठिकाणी. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. म्हणजे कोणताही संच जर घेतला तुम्ही, ए उदाहरणार्थ ए या संच जर आपण घेतला तर तो संच त्याच संचाचा हा नेहमीच उपसंच असतो. म्हणजे ईच सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा त्याच संचाचा उपसंच म्हणजेच सबसेट असतो. बघा या ठिकाणी ए या संच जर घेतला तर यातले प्रत्येक घटक म्हणजे ए या संचातले प्रत्येक घटक हे ए मध्ये असणारच आहेत किंवा आहेतच. त्यामुळं ए हा जो काही संच आहे तो ए हा संच त्याच संचाचा हा सबसेट आहे म्हणजे उपसंच आहे. त्यानंतर रिक्त संच जो आहे म्हणजे त्याला तुम्ही एम्प्टी सेट म्हणता, तो रिक्त संच हा कोणत्याही संचाचा म्हणजे एनी सेटचा तो काय असतो, सबसेट असतो. म्हणजेच फाय म्हणतात त्याला. फाय म्हणजे कोणता सेट आहे, हा एम्प्टी सेट आहे, रिक्त संच आहे. आणि रिक्त संच म्हणजे एम्प्टी सेट हा ए या सेटचा काय असतो, सबसेट असतो. ए म्हणजे काय आहे, कोणताही सेट आहे.
तर कोणत्याही सेटचा एम्प्टी सेट हा नेहमी काय असतो, सबसेट असतो. नंतर जर ए इक्वल टू बी, जर ए संच आणि बी संच जर इक्वल असतील म्हणजे त्यांच्यातले घटक सारखे असतील तर ए हा बीचा सबसेट असतो, म्हणजे ए मधील प्रत्येक घटक हा बी मध्ये असतो. त्याचप्रमाणे बी इज अ सबसेट ऑफ ए असतो, म्हणजे बी मधील प्रत्येक घटक हा ए मध्ये देखील असतो. म्हणजे जर ए इक्वल टू बी जर असेल तर ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. जर ए आणि बी हे दोन संच जर बरोबर असतील म्हणजे समान असतील, ए बरोबर बी संच असेल तर ए हा बीचा उपसंच असतो आणि बी हा एचा उपसंच असतो. त्यानंतर जर ए इज सबसेट ऑफ बी म्हणजे ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच असेल तर ए बरोबर बी असणार आहे, ए इज इक्वल टू बी असणार आहे. बघा हे दोन्ही एकमेकाचे इनव्हर्स पार्ट आहे, बघा एकमेकाचा व्यस्त पार्ट आहे. जर ए हा बीचा सबसेट असेल आणि बी हा एचा सबसेट असेल तर ए संच आणि बी संच हा इक्वल असतो, किंवा ए आणि बी हा संच जर इक्वल असेल तर ए हा बीचा सबसेट असतो आणि बी हा एचा सबसेट असतो. तर अशा प्रकारे आहे बघा. सेमी इंग्लिशचे जे काही स्टुडंट्स आहेत तर सेमी इंग्लिशच्या स्टुडंटने सबसेट म्हणजे काय ते डेफिनेशन लिहून घेऊ शकता तुम्ही. सबसेट म्हणजे काय, तर इफ ए अँड बी आर एनी टू सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो द एलिमेंट ऑफ सेट ए, then B is called as subset of set A. If A and B are any two sets and every element of set B is the element of set A, then B is called as subset of set A. This can be written as B is a subset of A. या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. and B is called as subset of set A. समजले विद्यार्थी मित्रांनो. तर यावरती आधारित जो काही होमवर्क आहे तो होमवर्क या ठिकाणी सॉल्व करायचा आहे तुम्हाला. एकदम इझी आहे बघा. एक्झाम्पल 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही अभ्यासले असतील. ए हा सेट दिलेला आहे तुम्हाला, त्यामध्ये घटक आहेत, इलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6. बी हा सेट आहे, त्यामध्ये इलिमेंट्स आहेत 4 6 8. नंतर सी हा सेट आहे तुमचा, त्यामध्ये इलिमेंट्स आहेत 1 4. नंतर डी हा संच आहे, त्यातील घटक आहे 2 4 6. तर यापैकी कोणते विधान असत्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स? ए इज सबसेट ऑफ ए, ए हा एचा उपसंच आहे, हे विधान सत्य आहे बघा, आपण गुणधर्मामध्ये पाहिले. नंतर बी इज सबसेट ऑफ ए. सबसेट केव्हा म्हणता तुम्ही? जर बीतील प्रत्येक घटक जर ए मध्ये असेल, बी मधला प्रत्येक एलिमेंट जर ए या सेटमध्ये असेल तर बी हा एचा सबसेट असतो. मग बघा 4 6 आणि 8 हे बी मधले घटक आहेत, ते ए मध्ये दिसतात का? बघा 4 6 8, 4 आहे 6 आहे परंतु 8 नाही आहे. पहा 8 हा घटक बी मध्ये आहे परंतु ए मध्ये नाही आहे, त्यामुळे बी हा एचा सबसेट नाही. त्यामुळे हे विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यामुळं हे जे काही आहे याचं करेक्ट जे काही आन्सर असणार आहे ते बी असणार आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी एक्झाम्पल. जर पी हा सेट असेल, त्यामध्ये घटक आहेत ए ई आय ओ यू, तर खालीलपैकी कोणता संच पी याचा उपसंच आहे? बघा हे जे काही सेट्स दिलेले आहेत तर यापैकी कोणता सेट हा पी या सेटचा उपसंच आहे म्हणजे सबसेट आहे? पहा पहिला सेट आहे ए बी सी घटक आहेत, त्यामध्ये यातील प्रत्येक घटक पी मध्ये आहे का ते पाहूया आपण. ए आहे, बी आणि सी. तर पी मध्ये ए आहे परंतु बी नाही आहे पहा, त्यामुळे हा जो काही संच आहे, हा जो काही सेट आहे हा पीचा सबसेट होणार नाही. नंतर ई एफ जी हे घटक आहे, तर हे घटक पी मध्ये आहेत का? पहा ई आहे, एफ आहे का? एफ नाही, त्यामुळे हा देखील पीचा सबसेट होणार नाही. नंतर हा एम्प्टी सेट आहे बघा, रिक्त संच,
आणि तुम्हाला माहीत आहे आपण गुणधर्मामध्ये पाहिलं आहे, प्रॉपर्टीजमध्ये अभ्यासलं आहे का रिक्त संच जो आहे तो प्रत्येक संचाचा सबसेट असतो. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एनी सेट. त्यामुळं हे जे काही ॲन्सर आहे या ठिकाणी करेक्ट असणार आहे. येते लक्षामध्ये. त्यानंतर हे उदाहरण आहे बघा. जर ए हा सेट आहे, त्यामध्ये घटक आहेत, एलिमेंट्स आहे 2, 3, 5, 7, 11. या संचातील कोणतेही 4 उपसंच तुम्हाला लिहिता येणार आहेत. पहा, कोणतेही 4 सबसेट तुम्ही लिहायचे आहेत. म्हणजे असे संच शोधायचे आहेत तुम्हाला का त्या संचातील प्रत्येक घटक, प्रत्येक एलिमेंट हा ए या सेटमध्ये देखील असणार आहे. मग तुम्ही लिहू शकता. एक बी सेट घेऊ शकता, त्यामध्ये 2, 3 एलिमेंट घेऊ शकता. सी सेट घेऊ शकता, त्यामध्ये फक्त 3 एलिमेंट घेऊ शकता. डी सेट घेऊ शकता, त्यामध्ये 7, 5 एलिमेंट घेऊ शकता. एफ सेट घेऊ शकता, त्यामध्ये 2, 3, 11 हे नंबर घेऊ शकता. असे वेगवेगळे संच तुम्ही घेऊ शकता. एम्प्टी सेट देखील तुम्ही घेऊ शकता. नंतर खालील आकृतीमध्ये कोणता संच हा कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहायचे. तर या बघा, या ठिकाणी डी एस संचामध्ये घटक आहेत. डी एस सेटमध्ये एलिमेंट आहेत 10, 20 आणि 13 हे घटक आहेत बघा. आणि डी या संचातील प्रत्येक घटक हा सी या संचामध्ये देखील आहे बघा. वेन आकृतीच्या साहाय्याने त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं डी हा जो काही सेट आहे तो डी हा सेट हा सीचा काय असणार आहे, सबसेट असणार आहे. म्हणजेच डी इज सबसेट ऑफ सेट सी. डी इज सबसेट ऑफ सेट सी किंवा डी हा सीचा उपसंच आहे. त्यानंतर आकृतीवरनं खालीलपैकी कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहायचे. एक्स हा संच आहे रेषेवरील सर्व बिंदूंचा संच. नंतर वाय हा संच आहे ए बी या रेषेवरील सर्व बिंदूंचा संच. नंतर ए बीवरील बिंदूंचा संच लिहायचा आहे बघा. नंतर झेड आहे तो आहे बी सी या रेषेवरील सर्व बिंदूंचा संच. ही बी सी रेषा इथपर्यंत आहे, या रेषेवरील बिंदूंचा संच. आणि टी हा जो काही संच आहे तो बी ए जो किरण आहे बी ए इथपर्यंतचा यावरील सर्व बिंदूंचा संच आहे. तर कोणता संच हा कोणत्या संचाचा सबसेट असणार आहे बघा. तर एक्स हे जे काही रेषेवरील सर्व बिंदूंचा संच हा युनिव्हर्सल सेट म्हणजेच विश्वसंच असणार आहे बघा. पूर्ण रेषेवरील जो काही संच आहे बिंदूंचा संच म्हणजे एक्स म्हणतात त्याला, कॅपिटल एक्स आहे, तो विश्वसंच असणार, युनिव्हर्सल सेट असणार आहे. आणि मग वाय हा एकचा सबसेट असणार आहे. झेड हा देखील एकचा सबसेट असणार आहे. आणि टी हा देखील एकचा सबसेट असणार आहे. त्यानंतर ए बी या रेषेवरील प्रत्येक बिंदू ही रेषा बी ए किरण बी ए रे जो बी ए आहे त्यावरती असणार आहे. त्यामुळं जो काही वाय सेट आहे तो वाय हा सेट झेडचा सबसेट असणार आहे. त्यानंतर किरण बी एवरील टी हा वायचा सबसेट असणार आहे. वाय हा टीचा सबसेट असणार आहे. ए बी या रेषेवरील बिंदूंचा संच आहे वाय आणि तो कशाचा सबसेट असणार आहे, टीचा सबसेट असणार आहे. वाय इज सबसेट ऑफ सेट टी. कारण बी या रेषेवरील संच जो आहे तो ए बी या रेषेवरील प्रत्येक बिंदू हा रे बी एवरती असणार आहे. देअरफॉर वाय इज सबसेट ऑफ सेट टी. आणि बी सी जी काही रेषा आहे ती बी सी या रेषेवरील संच जो आहे तो एक्स या रेषेवरती देखील असणार आहे. त्यामुळं वाय इज सबसेट ऑफ एक्स, झेड इज सबसेट ऑफ एक्स, टी इज सबसेट ऑफ एक्स आणि वाय इज सबसेट ऑफ टी. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर हे जे काही एक्झाम्पल्स आहे हे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहे. सेमी इंग्लिशच्या स्टुडंटने इंग्लिशमधून या ठिकाणी लिहायचं आहे. फक्त वर्ड्स आहेत बघा, सबसेट, उपसंच म्हणजे सबसेट, सेट म्हणजे संच, या प्रकारे आहे हे तुम्ही वहीमध्ये लिहू शकता.